व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. भारतीय भाजीपाला संशोधन केंद्र वाराणसी यांच्या जे रिकमेंडेशन्स आहेत त्या रिकमेंडेशननुसार आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन जर करायचं असेल आणि त्या कीड व्यवस्थापनामध्ये आपण जेव्हा स्टिकी ट्रॅप्स लावतो असे कुठल्याही पिकामध्ये, तर ते स्टिकी ट्रॅप्स लावत असताना आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं असतं आणि ती अशी आहे की साधारणतः आपलं पीक ज्या उंचीचं आहे त्या उंचीनंतर तो स्टिकी ट्रॅप बरोबर साधारणतः 1.5 फुटापर्यंत असला पाहिजे. कारण त्या रसशोषक किडींची जी फ्लाईंग कॅपॅसिटी असते ती पिकाच्या वर 1 ते 2 फुटापर्यंत असते. त्यामुळे 1.5 फुटापर्यंत जर आपण असे स्टिकी ट्रॅप लावले तर बऱ्यापैकी आपल्याला रसशोषक किडींवर आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये यश मिळतं. आपण पाहू शकतो हे जे शेतकरी आहेत, माहीत नाही क्षेत्राचं क्षेत्र आहे, हरभरा बाजूलाच आपलं हरभऱ्याचं क्षेत्र तपासणी होती म्हणून आपण इथं थांबलेलो होतो. तर या शेतकऱ्यांना हे जे स्टिकी ट्रॅप्स लावलेले आहेत तर हे योग्य उंचीवर आणि योग्य पद्धतीने लावलेले आहेत. पिकाला आता बऱ्यापैकी सेटिंग चालू आहे या आणि आपण पाहू शकता हे स्टिकी ट्रॅप कसे लावलेले आहेत, एकदम व्यवस्थित लावलेत. काही एखाद्या दुसऱ्या जागेवर फक्त स्टिकी ट्रॅप उंच गेलेला आहे तर त्या याच्यावर कीटक जे अटकलेले ते पण कमी दिसतात आणि जे एकदम 1.5 फुटावर वगैरे लावलेले आहेत हे इकडे दाखवा, जे बरोबर 1.5 फुटावर लावलेत तर त्याला पिकांचं बऱ्यापैकी कीटक अटकलेले आहेत आणि एकात्मिक कीड नियंत्रण चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. तरी मी शेतकरी बंधूंना आवाहन करतो की असे स्टिकी ट्रॅप लावत असताना साधारणतः पिकाच्या उंचीचे जे पीक आहे ज्या उंचीला त्या उंचीच्यावर 1 ते 2 म्हणजे 1.5 ते 2 फुटापर्यंत